नमस्कार मंडळी, संगीताज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण मस्त एकदम पुरणपोळीचं जेवण बनवणार आहोत। हे पहा, खूपच छान पुरणपोळी आहे, भजी, आपलं आमटी भात, दुधासोबत आपण खाऊ शकतो किंवा आमरस पण खाऊ शकतो, गुळवण्यासोबत खाऊ शकतो, कुरडई आहे। हे खूपच मस्त आपलं पारंपरिक जेवण आहे, महाराष्ट्राची शान आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया कसं बनवायचं ते। पहा, एक पेला भरून मी चण्याची डाळ घेतली आहे, हरभऱ्याची। आता ह्याला धुवून घेते आणि आपण ह्याला शिजायला टाकूया। डाळ उकडेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। ह्याच्यात थोडीशी मी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलं आहे, तर तोपर्यंत आपण हे पीठ भिजवून घेऊ। तोपर्यंत आपण भजीची तयारी करूया। हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर। तर हे पहा मंडळी, ह्याच्यात आपण आता लसूण, मिरची, जिरं आणि कोथिंबीर वाटलेली घातली। तर ह्याच्यात आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ। आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर ओवा हा पहा असं चोळून जरासा टाकायचा। ह्याच्यात आपण बेसन मिक्स करूया। हे पहा, इथे मी 2-3 कप बेसन घेतलंय। आता हे आपण मिक्स करून घेऊया। चिरलेली कोथिंबीर घालूया। पर्यंत आपण भात बनवून घेऊया। हे पहा, आता आपण भजी बनवून घेऊया। तेल जरासं गरम झाले। ते खालून असे थोडेसे ब्राऊन झाले की नंतर आपण ह्याला पलटी करून घेऊया। हे पहा, असे हलकेसे खालून लालसर झाले की पलटी करून घ्यायचे। जरा मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे। जास्त आपण फास्ट गॅस केला तर वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील, म्हणून मीडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायची भजी। चला, आता आपली भजी हे झालेली आहेत, आता काढून घेऊया। हे पहा, आपली डाळ एकदम छान शिजलेली आहे। हे पहा, एकदम बारीक शिजली। आता आपण हिचं पाणी काढून घेऊया आणि त्याच कटाची आपल्याला आमटी बनवायची आहे। हे पहा, असं आपण सगळं हे पाणी काढून घेऊया आणि त्या पाण्याला मग फोडणी देऊया। डाळ पण मिक्स करायची। तर हे पहा, ह्या पेल्याने मी 1 पेला डाळ घेतली होती, त्याच पेल्याने 1 पेला भरून मी हा गूळ चिरून घेतला आहे। हा आपला काळा गूळ आहे आणि हा मिक्स करून घेऊया। असं तूप घालायचं आहे। हे पहा, हे तूप जरा आळून बसले, फ्रीजमध्ये होतं म्हणून। आणि ह्याच्यात आपण इलायची, बडीशेप आणि सुंठ वाटून घेतलेली आहे, ती पावडर घालणार आहोत। ते व्यवस्थित हलवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता हे आपण छान ह्याच्यातलं पाणी जेवढं आहे ते आपण आटू द्यायचं आहे आणि नंतर आपण पुरण वाटून घेऊया। ह्याच्यात पण थोडीशी हळद घालणार आहे, कलर छान येण्यासाठी। ह्याच्यातला गूळ वितळला की आपण हे वाटून घेऊया। आता याला आपण वाटून घेऊया। मी गॅस बंद करते। पहा, मी स्मॅशरने ह्याला डाळ बारीक करून घेते, कारण खूपच थोडंसं पुरण आहे म्हणून ह्याने व्यवस्थित होऊन जातं। किती बारीक झाले बघा। आता आपण हे गॅसवर ठेवूया। हे पहा, आपलं पुरण आता छान असं घट्ट झाले। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करायला ठेवूया। पण चला, आपण ह्याची आमटीची तयारी करूया, आमटीला फोडणी देऊया। हे पहा, अर्धा चमचा मी मीठ घालते। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला। आणि हे पहा, आपल्याला फोडणीला कढीपत्ता लागणार आहे, सुकं खोबरं लागणार आहे आणि हे मी कोथिंबीर, लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे, ते आपल्याला हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, कटामध्ये। आणि हे जे आहे ते लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे, हे थोडी वाटून घेतली आहे जाडसर। आता त्याच्यासाठी आपल्याला पहा, हा घाटी मसाला लागणार आहे, हळद,
खूपच छान तडका लागतो मग आमटीसाठी. जिरं घालून घेऊ. हे पहा, खूप छान ही आमटी होते. आता त्याच्यात आपण सुकं खोबरं घालूया. ह्याला हलवूया छानपैकी. आता त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया. हे कोथिंबीर घालून वाटलं आलं लसूण की खूपच छान याला टेस्ट पण येतो. आणि कच्चं थोडंसं आपण कटामध्ये घालायचं, त्यामुळे खूप चव छान लागते याला. आता कढीपत्ता घालूया. घालूया. हे पहा, कढीपत्ता पण छान भाजला. आता आपण त्याच्यामध्ये घाटी मसाला घालूया. हे पहा, हे अर्धी पळीपेक्षा थोडंसं जास्त घातलं आहे मी. ही छोटीशी पळी आहे आणि आमटी जरा तिखटच छान लागते, टेस्टी लागते, झणझणीत एकदम होते आणि मस्त लागते. हे पहा, आता थोडीशी हळद घालूया. आता आपण हे पान घालूया. खूपच छान तडका लागतो आमटीला. अशी हवी जेवढी हवी तेवढी तुम्ही बनवू शकता. वरून आपण कोथिंबीर घालूया. हे पहा, छान कढ येतोय याला. जास्त उकळी पण नाही फुटायला त्याची. जराशी उकळी फुटायला लागली की मग बंद करायचं. हे पहा, आपली आमटी तयार आहे. खूप छान असं भिजलंय पीठ. आता आपण पुरणपोळी बनवूया. हे पहा, थोडंसं तूप लावून हाताला घेतलं आहे आणि हा गोळा बनवला आहे. आता याचे आपण थोडंसं कोरडं पीठ लावून मस्त अशी वाटी बनवून घेऊया. हे पहा, अशी वाटी बनवून घ्यायची. हे पहा, पुरणाचा गोळा बनवला आहे, तो घालूया आतमध्ये. थोडासा पिठाचा हात घेऊन याला व्यवस्थित हे पहा असा बंद करून घ्यायचं आहे. हे उरलेलं पीठ काढून ठेवायचं आहे. पूर्ण असं आपण याला पसरवलं की हे पुरण काठापर्यंत पोचतं. तुम्ही याच्या खाली पेपर ठेवून पण पोळी लाटू शकता. म्हटलं की मंडळी खूपच राडा होतो, पण ठीक आहे, काय हरकत नाही. स्वयंपाक म्हटलं की राडा होणारच. हे पहा, खूप छान पोळ्या होतात. हे पहा, पहा किती छान शेवटपर्यंत पुरण पसरलेलं आहे. हे पहा, एकदम मस्त. आता तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, कारण खाली चिटकणार नाही म्हणून. थोडंसं तुम्ही तेल पण वापरू शकता पुरणपोळी बनवायला. हे पहा, आता जराशे बुडबुड्यासारखं वाटलं वरती की मग पलटी करून घ्यायची. आता आपण हिला पलटी करून घेऊया. हे पहा, पहा किती छान कलर आला आहे आपल्या पोळीला. खूपच मस्त पोळ्या लागतात मंडळी. हे तुम्ही आमरसासोबत, दुधासोबत किंवा गुळवणी असतं त्याच्यासोबत पण खाऊ शकता. पहा कशी छान फुगत चालली आहे. आता आपण याला तूप लावून घेऊया. हे पहा मंडळी, आपली पोळी पहा किती छान फुगली. खूपच मस्त झाली बघा.
चला आता आपली पोळी शेकलेली आहे तर आपण काढून घेऊया. हे पहा, हे पहा खूपच. चला काढून घेऊया हे पण पोळी. हे पहा आपलं आता आपलं महाराष्ट्रीयन थाळी मस्त पुरणपोळीचं जेवण तयार आहे. तर थाळी लागलेली आहे आणि हा भात, त्याच्यावरती कटाची आमटी मस्त. खूपच हे जेवण मस्त असतं मंडळी. मस्त खमंग कुरडई. आता याच्यावरती आपण तूप घालूया. वा, खूपच छान मंडळी. हे पहा आपली मस्त पुरणपोळीची थाळी तयार आहे. तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला हे जेवण आजचं स्पेशल? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुरणपोळीचा तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. थँक्यू.